नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यशास्त्र विषयाच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मुलांनो, आपण चौथे प्रकरण अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. हे जे आपलं चौथं प्रकरण आपण अभ्यासत आहोत, त्यामधील त्याची प्रस्तावना आणि समकालीन भारत म्हणजे काय, त्याचबरोबर शांतता आणि स्थैर्य एखाद्या देशासाठी कशासाठी किंवा का आवश्यक असतं, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर आपण मागच्या लेक्चरमध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना देखील अभ्यासल्या, ज्या आपण इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे जसं की राष्ट्र, राज्य, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रवाद अशा महत्त्वाच्या संकल्पना ज्या राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि आजच्या किंवा हे जे आपलं चौथं प्रकरण आहे, त्या चौथ्या प्रकरणाच्या अनुषंगाने देखील त्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मता, त्या फार महत्त्वाच्या आहेत आजच्या प्रकरणाच्या किंवा ह्या चौथ्या प्रकरणाच्या अनुषंगाने. आणि त्यामुळे मग आपण त्या ज्या आपण अगोदर इयत्ता 11वीमध्ये शिकलेलो होतो, त्याची पुन्हा एकदा त्या महत्त्वाच्या संकल्पनांची उजळणी केलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की राज्याची भूमिका, कशाप्रकारे राज्य आपली भूमिका निभावतं आणि देशामध्ये जी विविधता आहे, त्या विविधतेमध्ये एक सुसंवाद प्रस्थापित करून राष्ट्र जे आहे ते एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करतं. किंवा जे वेगवेगळे समाजगट असतात, विविधता असल्यामुळे वेगवेगळे समाजगट निर्माण होतात. मग ती भाषिक विविधता असते, प्रादेशिक असते किंवा धार्मिक असेल, सांस्कृतिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या ज्या विविधता आहेत, त्या विविधतांचे जे वेगवेगळे गट पडलेले असतात, ज्याला आपण सामाजिक गट म्हणतो, त्या सर्वांना एकत्र बांधून ठेवून, त्याचबरोबर त्यांना एकसंध ठेवून, त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करून राष्ट्राला कशाप्रकारे एकजूट ठेवता येईल किंवा राष्ट्रामध्ये कशाप्रकारे चांगली कामं करता येतील आणि राष्ट्रातील लोकांना कशाप्रकारे जास्तीत जास्त चांगले जीवन देता येईल, जगता येईल ह्याचा प्रयत्न राज्य करत असते. त्या अनुषंगाने राज्याची जी भूमिका आहे, ती देखील आपण अभ्यासलेली आहे की कशाप्रकारे राज्य जे आहे ते ह्या देशामध्ये काम करत असतं, राष्ट्रामध्ये काम करत असतं. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेल्या ज्या राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता या संकल्पना आहेत, त्याचबरोबर आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे, ज्याला आपण राज्याची भूमिका असं म्हटलेलं आहे की राष्ट्राला राष्ट्र म्हणून ठेवण्यासाठी, त्याचबरोबर राष्ट्राला एकसंध, एकात्म ठेवण्यासाठी राज्य कशा प्रकारची भूमिका बजावतं, त्याचबरोबर राज्याची काही वेगवेगळी कार्य आहेत, कामं आहेत, ते आपण पाहिलेली आहेत. आणि त्यामध्ये आपण महत्त्वाची जी कामं आहेत राष्ट्राला एकसंध ठेवण्याची, त्याविषयी आपण अभ्यासलेला आहे. तर या प्रकरणामध्ये आपल्याला अजून काही महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायच्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता का महत्त्वाची असते, ते देखील अभ्यासायचं आहे. आणि काही ज्या 2 नवीन संकल्पना आलेल्या आहेत किंवा ज्या आपल्यासाठी नवीन आहेत, या अभ्यासक्रमामध्ये नवीन आहेत, त्या देखील आपण अभ्यासणार आहोत. आणि खूपच इंटरेस्टिंग आहेत त्या, तर तुम्ही लक्ष देऊन त्या ऐका. आत्ता आपल्याला ज्या संकल्पना अभ्यासायच्या आहेत त्या मी एक PPT बनवलेली आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्या स्लाइड्समध्ये आपण पाहूया. तर या आहेत राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य, राष्ट्रीय एकात्मता या आपण मागच्या तासामध्ये शिकलेल्या महत्त्वाच्या संकल्पना. त्यानंतर आपण राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी राज्याची भूमिका काय आहे, राज्य कशासाठी निर्माण केलेलं आहे, शासन कशासाठी निर्माण केलेलं आहे, तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी, शासकीय जे कामं आहेत, सरकारची जी कामं आहेत ते करण्यासाठी, शासन चालवण्यासाठी आणि कल्याण करण्यासाठी राज्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे, हे आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला अभ्यासायचं आहे ते राष्ट्रीय एकात्मता. आता आपण जर पाहिलं तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत, त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांचे काही विचार मांडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि दुसरे राष्ट्रपती होते. तर हे जे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत, त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेविषयी आपले विचार मांडलेले आहेत.
तर सर्वात प्रथम आपण त्यांच्या विचारांतून जाणून घेऊया की त्यांचं म्हणणं काय आहे राष्ट्रीय एकात्मतेविषयी. तर ते असं म्हणतात की राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही, ती छिन्नी वा हातोड्यानेही निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे आपण सर्व एक आहोत, ही जी भावना आहे, म्हणजे ही एक मानसिक स्थिती आहे किंवा ही एक भावना आहे. आणि भावना कधी निर्माण होते, ती माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असते. आणि माणसाच्या मनामध्ये ती एकात्मतेची भावना किंवा कोणतीही भावना म्हणा, राग, प्रेम, आनंद, अशा वेगवेगळ्या ज्या भावना आहेत, दुःख, तर ह्या ज्या भावना आहेत त्या हळूहळू निर्माण होत असतात, त्या कुणी जबरदस्तीने निर्माण करू शकत नाहीत. तर राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रवाद, राष्ट्रवाद, राष्ट्र, राष्ट्रीय एकात्मता, या सर्व संकल्पना ज्या आहेत त्या एकमेकांशी निगडीत आहेत आणि बांधील आहेत. म्हणजे राष्ट्र होण्यासाठी, राष्ट्र कशाला म्हणायचं, तर ती देखील एक आपल्या मनातून निर्माण होणारी भावना आहे. जेव्हा आपल्याला एकमेकांविषयी आपुलकी वाटते, प्रेम वाटते, त्यावेळेस आपण राष्ट्र निर्माण करू शकतो. जरी वेगवेगळी विविधता असते तरी पण आपण एक आहोत, ही जेव्हा भावना होते, जेव्हा आपल्यामध्ये एकी निर्माण होते, तेव्हा राष्ट्र निर्माण होतं. तर मग त्याच प्रकारे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे आपण सर्व एक आहोत, आपण सर्वजण एक आहोत आणि या एका देशामध्ये राहत आहोत, पिढ्यानपिढ्या आपण इथे सोबत राहत आहोत. जरी आपली भाषा वेगळी आहे, धर्म वेगळे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे, सांस्कृतिक, भाषिक, त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक, अशा वेगवेगळ्या भिन्नता जरी असल्या किंवा विविधता जरी असल्या तरी देखील आपण एक आहोत, अशी एकीची भावना, एकात्मतेची भावना जेव्हा माणसाच्या मनात निर्माण होईल, त्यावेळेसच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते. आणि ती विटा सिमेंटने किंवा छिन्नी हातोड्याने निर्माण होऊ शकत नाही, असं सर्वपल्ली म्हणतात. म्हणजेच आपण पाहतो की एक संध, एक मोठी इमारत विटा आणि सिमेंटने निर्माण करता येऊ शकते, की ज्याला कोणी पाडू शकणार नाही. आपण अनेक मोठमोठाले स्ट्रक्चर्स पाहतो किंवा मोठमोठाल्या इमारती पाहतो, ज्या खूप पूर्वी बांधलेल्या आहेत, परंतु त्या आजपर्यंत जशाच्या तशा आहेत किंवा त्यांच्यामध्ये कुठेही त्या पडझड झालेली नाही. अशा खूप जुन्या आपण ऐतिहासिक वास्तू पाहतो की ज्या तुटलेल्या नाहीत, फुटलेल्या नाहीत, एकसंध आणि अशा त्या एकसंध उभ्या आहेत. आपण इमारती निर्माण करू शकतो तशा प्रकारच्या विटा आणि सिमेंटने, ज्याला कोणी तोडू शकत नाही, ज्या एकसंध राहतील अनेक काळ, म्हणजे का कितीही मोठा काळ लोटला तरी देखील त्या इमारती एकसंध राहतील, तशाच्या तशा राहतील. छिन्नी हातोड्याने आपण वेगवेगळ्या वस्तू निर्माण करू शकतो. आणि परंतु जी राष्ट्रीय एकात्मता आहे ती अशा प्रकारे आपण जबरदस्तीने किंवा आपण स्वतः निर्माण करू शकत नाही. तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी ती माणसाच्या मनात निर्माण व्हावी लागेल. म्हणजे आम्ही सर्व एक आहोत आणि आपल्या सर्वांविषयी, इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी आपल्याला जेव्हा आपुलकी, प्रेम, सहानुभूती निर्माण होईल, एकमेकांशी सुसंवाद होईल, त्याच वेळेस काय होईल, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की ती राष्ट्रीय एकात्मता जी आहे ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते. जेव्हा मनात आपल्या ती निर्माण होईल, आपल्या एकमेकांविषयी आपुलकीची भावना, सहानुभूतीची भावना, आत्मीयतेची भावना, त्याच वेळेस राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. कारण की जिथे विविधता असते तिथे राष्ट्रीय एकात्मतेसमोर खूप मोठी आव्हाने असतात. म्हणजे जरी तुमचं राष्ट्र आहे, तुम्ही आम्ही सर्व एक आहोत असं म्हणत असतात, परंतु जे वेगवेगळे समाजगट आहेत त्या वेगवेगळ्या समाजगटांमध्ये आपल्या स्वतःची जी अस्मिता आहे ती टिकवण्यासाठी, त्याचबरोबर आपले जे विचार आहेत ते इतरांसमोर मांडताना एकमेकांशी वादविवाद होत असतात. आणि त्यामुळे मग तो सुसंवाद होत जर झाला नाही तर मग खूप मोठ्या प्रकारे दंगली, आंदोलनं, असं हिंसाचार माजत असतो. आणि त्यामुळे मग असं म्हटलेलं आहे की ही जी एकात्मतेची भावना आहे ती शांतपणे लोकांच्या मनात निर्माण व्हावी लागते. म्हणजे जेव्हा शांतता असेल किंवा स्थैर्य असेल, स्थिरता असेल, एकमेकांविषयी सुसंवाद, एकमेकांबरोबर सुसंवाद होत असेल, तरच मग ती एकात्मता निर्माण होऊ शकते. तर अशा प्रकारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण होत नाही किंवा ती छिन्नी किंवा हातोड्यानेही निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्ये, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला राष्ट्र निर्माण करायचं आहे तर राष्ट्र निर्माण होण्यासाठी जे विविधता असलेले जे लोक आहेत, म्हणजे
असा लोकसमूह आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे, भाषिक आहे, वांशिक आहे, धार्मिक आहे, सांस्कृतिक आहे. परंतु तरी देखील त्यांच्यामध्ये जेव्हा राष्ट्रवाद निर्माण होतो, म्हणजे इतकी सगळी विविधता असून देखील जेव्हा त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण होते, एकमेकांविषयी आपुलकीची भावना निर्माण होते, प्रेम, सहानुभूती, आत्मीयतेची भावना निर्माण होते, तेव्हा त्याला आपण राष्ट्रवाद असं म्हणतो. आपला जो लोकसमूह आहे, जरी तो विविधतेने नटलेला असला किंवा जरी विविधता असली, वेगवेगळ्या भाषेचे, वंशाचे लोक राहत असले, तरी देखील त्या लोकांमध्ये एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असेल, तर त्या भावनेला आपण राष्ट्रवाद असं म्हणतोय. आणि तेव्हा ते राष्ट्र एकसंध राहतं. आणि त्यासाठी तर राष्ट्र उभारायचं जर असेल, तुम्हाला एक संध जर ठेवायचा असेल, तर राष्ट्रवाद खूप महत्वाचा आहे. ज्या भावना आहेत, धर्मनिरपेक्षता असेल तरच आपण दुसऱ्या धर्माचा आदर करू शकतो. धर्मनिरपेक्षतेची भावना स्वीकारणं खूप गरजेचं आहे. जिथे विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, वांशिक विविधता आहे, तर राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर धर्मनिरपेक्षता हे मूल्य अंगीकारलं पाहिजे. लोकशाहीची मूल्ये अंगीकारली पाहिजेत. लोकशाहीची मूल्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये जेव्हा आपण अंगीकारू, राष्ट्रवाद जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होईल, धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपण अवलंबलेलं असेल, म्हणजे आपला धर्म आहे, आपण आपल्या धर्माप्रमाणे आचरण करतो, त्याचे नियम पाळतो, त्याप्रमाणे पूजा अर्चा करतो, परंतु जसा आपला धर्म आहे तसा दुसऱ्या व्यक्तीचा देखील धर्म आहे आणि त्या धर्माविषयी देखील आपल्याला आदर असला पाहिजे. तर तेव्हाच मग काय होईल की धार्मिक विविधता जरी असली तरी आपल्यामध्ये एकात्मता निर्माण होईल आणि आपल्यामध्ये एकी निर्माण होईल आणि राष्ट्र घडवू शकेल. लोकशाहीची मूल्ये म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आपण अंगीकारली पाहिजेत. त्याचबरोबर आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन, आर्थिक प्रगती देखील झाली पाहिजे. सर्वांचीच आर्थिक प्रगती झाली पाहिजे. म्हणजे काही लोक खूप श्रीमंत, काही लोक खूप गरीब, त्यांना त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करता येत नाही, अशा प्रकारची आर्थिक दरी नसायला पाहिजे. जर तुम्हाला राष्ट्र उभारायचं असेल तर अशा प्रकारची आर्थिक दरी असली तर काय होईल, तिथे देखील दंगली आणि आंदोलनं होतील. कारण की जे लोक गरीब आहेत, त्यांना असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या जीवनावश्यक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करता येत नसल्यामुळं ते श्रीमंत जे आहेत त्यांच्याकडून कुठेतरी अन्याय होऊ शकतो आणि अशा प्रकारे मग त्या श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये देखील वाद निर्माण होईल. तर आर्थिक प्रगती साधणं देखील महत्वाचं आहे. जर तुम्हाला राष्ट्र उभारायचं असेल तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी. समाज परिवर्तन, समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या रूढी, परंपरा, नियम, चालीरीती असतील ते देखील बदललं पाहिजे. लिंगभेद आहे, वंशभेद आहे, जातीभेद आहे, अशा प्रकारे जे सामाजिक समस्या असतात त्या देखील दूर होणं गरजेचं आहे, जेणेकरून समाज परिवर्तन होईल आणि राष्ट्र निर्माण होईल. म्हणजे राष्ट्र उभारणीसाठी राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्ये, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा खूप महत्वाचा वाटा आहे आणि ज्यामुळे राष्ट्राची उभारणी होऊ शकते. आता राष्ट्रीय एकात्मतेची समस्या जर म्हटलं तर फक्त भारतामध्येच आहे असं नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेची जी समस्या आहे ती सार्वत्रिक आहे. म्हणजे जितके देश आहेत आणि जितके राष्ट्र आहेत त्या सर्व देशांमध्ये, राष्ट्रांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची विविधता आपल्याला आढळून येते. आणि मग अशा प्रकारची विविधता असल्यामुळे जसं आपण भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये खूप प्रकारची विविधता आहे, परंतु इतर देश जे आहेत त्या देशांमध्ये देखील विविधता आहे. म्हणजे फक्त भारतामध्येच विविधता आहे असं नाही, तर इतर देशांमध्ये देखील विविधता आहे. मग कधी ती धार्मिक विविधता असेल, वांशिक असेल किंवा भाषिक असेल किंवा प्रादेशिक असेल किंवा वेगवेगळ्या देशाचे जे लोक एका ठिकाणी येऊन वसाहत त्यांनी निर्माण केलेले आहे आणि त्यानंतर त्यांचं जे एक राष्ट्र निर्माण झालेलं आहे, तर त्यामुळे देखील त्यांच्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक, धार्मिक, वांशिक अशा प्रकारची विविधता निर्माण होऊ शकते. मग अशा प्रकारची जे विविधता आहेत त्या प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये असतात. आणि मग ही समस्या, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी मग तिथे अडचणी निर्माण होतात जेव्हा विविधता असते. कारण की अशी विविधता असल्यानंतर मग त्याच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे आणि सुसंवाद नसेल तर मग राष्ट्रीय एकात्मतेसमोर मोठी आव्हानं निर्माण होतात. मग दंगली, आंदोलनं अशा प्रकारचे प्रसंग उद्भवत असतात. त्यामुळे मग राष्ट्रीय एकात्मतेची समस्या ही सार्वत्रिक आहे असं म्हटलं आहे. देशाची एकसमान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे महत्वाचे असते. ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक व आर्थिक स्वरूपाची असू शकते, परंतु तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे म्हणजेच राष्ट्रवाद होय. अशी एक ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा
पुरस्कार करतो. मग आता राष्ट्रीय एकात्मता मी तुम्हाला सांगितलं की ही सार्वत्रिक समस्या आहे. जिथे राष्ट्र आहे, जिथे देश आहेत आणि देशांमध्ये विविधता आहे, त्या सर्व देशांमध्ये हे राष्ट्रीय एकात्मतेची समस्या निर्माण झालेली आहे. आणि मग देशाची एक समान ओळख निर्माण झाली पाहिजे. म्हणजे जरी तिथे वेगवेगळ्या धर्माचे, वंशाचे, भाषेचे लोक राहत असले तरी देखील त्यांची ती जी ओळख आहे, त्यांची जी विविधता आहे ती तशीच टिकून ठेवायची आहे. परंतु आपण एका राष्ट्राचे घटक आहोत अशी एकसमान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातले जे वेगवेगळे ते घटक आहेत, विविधता असलेले जे गट आहेत, त्या घटकांमध्ये संवाद आणि सलोखा निर्माण झाला पाहिजे. आणि अशा प्रकारचा संवाद आणि सलोखा निर्माण कोण करतं, तर ते राज्य करतं. मग त्यांच्यामध्ये जेव्हा अशा प्रकारे संवाद आणि सलोखा निर्माण होईल त्यावेळेस मग राष्ट्र निर्माण होईल किंवा राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. मग ही सर्व विविधता जी आहे ती विविधता जरी असली तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे गरजेचे आहे. आणि जेव्हा आपण एवढी सगळी विविधता असून देखील आपण एका राष्ट्राचे घटक आहोत. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजे खूप विविधता आहे तरी देखील आपण काय म्हणतो की आम्ही भारत या देशाचे नागरिक आहोत किंवा आम्ही भारतीय आहोत, हम सब भारतीय है, असं आपण का म्हणतो, कारण की आपल्यामध्ये राष्ट्रवादाची भावना आहे. जरी इतकी सगळी विविधता असली तरी देखील आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्व एका राष्ट्राचे घटक आहोत, भारत या देशाचे घटक आहोत, भारत या देशाचे नागरिक आहोत, आपण भारतात राहतो, आपण भारतीय आहोत, ही भावना आपल्यामध्ये आहे. मग त्यामुळे जर आपण त्यालाच राष्ट्रवाद असं म्हणतात. म्हणजे आपल्याला आपल्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी किंवा आपल्या देशामधले असलेली जी विविधता आहे त्याच्याविषयी आपल्याला अभिमान आहे. त्याचबरोबर त्या विविधतेचा आपण अभिमान बाळगतो. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये राहणारे जे लोकसमूह आहेत ते आपण विचार करत नाही, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, असा विचार करत नाहीत. माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि आपल्याला एकमेकांविषयी एक आत्मीयता वाटते, आपुलकी वाटते, जिव्हाळा वाटतो. जरी एखाद्या ठिकाणी कुठे काही पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा भूकंप आला तर आपण सर्वजण त्यांच्या मदतीला धावून जातो. का? कारण की आपल्यामध्ये ती राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली आहे. आपल्यामध्ये तो एकीची भावना आहे, एकात्मतेची भावना आहे. त्याचबरोबर आपल्याला एकमेकांविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, ते आपल्याच देशाचे नागरिक आहेत, आपलेच लोक आहेत, असं आपण अशी आपली भावना असते. आणि त्यामुळं मग आपण त्यालाच राष्ट्रवाद असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मग आपलं राष्ट्र, देश, भारत हा आज उभा आहे. तर मग ही राष्ट्रवादाची भावना जी आहे ती राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार महत्वाची असते. राष्ट्रवाद जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होतो त्यावेळेस आपण राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करत असतो. म्हणजे राष्ट्र एक राहिलं पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली पाहिजे, राष्ट्र आपलं अखंड असलं पाहिजे, एकसंध असलं पाहिजे, ते तुटलं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये फूट पडली नाही पाहिजे, अशा प्रकारे आपण भूमिका घेत असतो. जसं की आपण पाहतो की जेव्हा भारत देश एखादी क्रिकेट मॅच जिंकत असतो, त्या क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर संपूर्ण भारतातील लोकांना आनंद होतो. का आनंद होतो? आपण स्वतः तिथे खेळायला गेलेलो असतो का? नाही, ती आपली टीम गेलेली असते, पण ती आपलं प्रतिनिधित्व करत असते आणि आपण जिंकलो आहोत हे आपल्यामध्ये भावना निर्माण होते. त्यालाच राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे राष्ट्रवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या लोकांच्या मनामध्ये म्हणजे विविधता असून देखील त्या लोकांमध्ये आपल्या देशाविषयी, आपल्या राष्ट्राविषयी एकीची भावना आहे. त्याचबरोबर एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती, आत्मीयता अशा प्रकारची भावना जेव्हा निर्माण होते लोकांमध्ये त्यावेळेस त्याला आपण राष्ट्रवाद असं म्हणतो. आणि हा राष्ट्रवाद जो आहे तो फार महत्वाचा असतो, कारण तो राष्ट्रवाद एखाद्या राष्ट्राला एकसंध ठेवू शकतो. जर तुमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना नसेल तर एवढी सगळी विविधता असल्यामुळे मग तुमचं राष्ट्र जे आहे ते फुटू शकतं, त्याचे वेगवेगळ्या तुकडे पडू शकतात. म्हणजे काही वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळे गट निर्माण होतील, ते म्हणतील आम्हाला आमचं दुसरं राष्ट्र, आमचं दुसरा देश निर्माण करायचा आहे. काही धर्माचे लोक एक होतील आणि ते म्हणतील की आम्हाला आमच्या धर्माचा दुसरा देश निर्माण करायचा आहे. म्हणून एवढी सगळी विविधता असल्यानंतर आपल्यामध्ये राष्ट्रवाद पाहिजे. आणि राष्ट्रवादाची भावना जेव्हा आहे, राष्ट्रवादाची जी भावना आहे ती आपल्या देशाला एकसंध एकात्म ठेवत असते. आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी हे राष्ट्रवाद जे आहे ते फार महत्वाचं आहे. तर राष्ट्रीय एकात्मता, आता आपण एका राष्ट्राचे घटक आहोत असं म्हटल्यानंतर राष्ट्रीय एकात्मता जेव्हा निर्माण होते तेव्हा व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही. म्हणजे आम्ही एका धर्माचे आहोत, आमची भाषा वेगळी आहे, आमचा वंश वेगळा आहे, ही आपण
राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते, परंतु आपली स्वतःची जी ओळख आहे किंवा आपल्या गटाची जी ओळख आहे ती पुसून टाकली जात नाही, ती फक्त गौण ठरते. आपण एका देशाचे नागरिक आहोत, आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत असं आपण म्हणतो. त्यावेळेस आपण आपला धर्म किंवा आपलं नाव असं हे पुसून टाकलं जात नाही. तर राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही, ती एकसंध समाज निर्माण करण्याचाही प्रयत्न करत नाही, तर ती फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे, तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते. तेव्हा मराठी, तमिळ, पंजाबी, हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन या दुय्यम ओळखी पुसून टाकल्या जात नाहीत, परंतु त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरतात. म्हणजे आपण अनेकदा म्हणतो आपल्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता आहे, राष्ट्रवाद आहे, त्यामुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तर आपण काय म्हणतो की मी भारतीय आहे, मी भारत देशाचा नागरिक आहोत. आपली ओळख काय असते जगामध्ये, जगाच्या पाठीवरती कुठेही गेलो तरी आपली ओळख असते भारतीय म्हणून. म्हणजे आपण भारतीय म्हणून आपली ओळख करून देत असतो जगाला, त्यावेळेस आपली आपली जात, आपला धर्म, आपली भाषा, आपला प्रदेश ही जी आपली ओळख आहे ती पुसून टाकली जाते का? नाही, ती पुसून टाकली जात नाही, तर ती गौण ठरत असते. म्हणजे जगाच्या पाठीवर आपण गेल्यानंतर आपली ओळख काय सांगणार, काय सांगणार, मला माझ्या नावाने जगाच्या पाठीवरती ओळखलं जाईल का? त्याचबरोबर तशी आपण ओळख सांगितल्यानंतर आपल्याला जगामध्ये ओळखलं जाईल का? त्याचबरोबर आपला धर्म, मी अशा धर्माची आहे असं म्हटल्यानंतर आपण आपली ओळख प्रेझेंट करू शकतो, आपण आपली ओळख सांगू शकतो का? जर आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही जायचं आहे आणि आपल्याला स्वतःची ओळख करून द्यायची आहे, आपल्याला लोकांना सांगायचं आहे की मी कोण आहे, कुठला आहे, तर आपण फक्त मी महाराष्ट्राची आहे, माझं नाव असं असं आहे एवढं सांगून बस होणार नाही, तर आपल्याला मी भारतीय आहे ही आपली ओळख सांगावी लागेल. म्हणून मग ह्या ज्या आपल्या विविधता आहेत ती तशीच राहते, ती पुसून टाकली जात नाही, परंतु ती गौण ठरत असते आपण जगाच्या पाठीवर जेव्हा कुठेही जात असतो आणि आपली ओळख निर्माण करत असतो त्यावेळेस. तर अमेरिकेत या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा, सॅलड बाउल असं म्हणतात. प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते आणि त्याचबरोबर एकीची भावना जतन, दृढ आणि बळकट करते. हेच राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे सार आहे. तर अमेरिकेमध्ये देखील दोन महत्वाच्या संकल्पना आहेत. एक म्हणजे मेल्टिंग पॉट, जी पूर्वी अमेरिकन समाज जो आहे त्यासाठी वापरलं जायचं, आणि अलीकडच्या काळामध्ये त्या अमेरिकेची सामाजिक राजकीय व्यवस्था आहे त्याला आज सॅलड बाउल किंवा कोशिंबिरीचा वाडगा असं म्हटलं जातं. तर ह्या ज्या दोन नवीन संकल्पना आपल्यासाठी आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासूया. खूप इंटरेस्टिंग आहेत, चांगल्या आहेत आणि तुम्हाला समजण्यासारखे आहेत. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्यामधील असलेला संबंध. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत अमेरिकेची जी सामाजिक राजकीय व्यवस्था आहे त्याला स्पष्ट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या दोन नवीन संकल्पना आहेत, मेल्टिंग पॉट आणि सॅलड बाउल. तर ह्या दोन्ही संकल्पना आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर काही महत्त्वाचे मुद्दे देखील आपण उद्या अभ्यासणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.